So in this unit we are going to learn here the prepositions and we are going to continue this video. In this video we are learning here the preposition for. In the earlier video we learn for, we learn by, of and on. These are the prepositions we have already studied in earlier video. Now we are going to learn here the for. फॉरचा उपयोग वाक्यांमध्ये कसा करतात, कसं प्रेपोजिशन वापरलेलं बघा. आता इथे आता ही विल लिव्ह फॉर पुणे. या ठिकाणी पुण्याला ला म्हणून असं की नाही, पुण्यासाठी, पुण्याला म्हणजे स्थलदर्शक हे करण्यासाठी की तो पुण्याला निघेल किंवा पुण्याला जाईल. इथे फॉरचा उपयोग कसा आहे, ही इज वर्किंग हिअर फॉर हिज फ्रेंड. म्हणजे च्या ऐवजी फॉर हिज फ्रेंड, त्याच्या मित्राच्या ऐवजी तो इथं काम करतो आहे. म्हणजे या ठिकाणी हिज फ्रेंड आणि ही यांचा संबंध हे फॉर दर्शविते. आणि यासाठी इथे फॉर जो वापरलेला आहे, फॉर हिज फ्रेंड म्हणजे च्या ऐवजी, या ठिकाणी च्या ऐवजी त्याच्या मित्राच्या ऐवजी तो इथे काम करतो आहे. म्हणजे इथे स्थलदर्शक आहे. इथे एखाद्याच्या जागी आलटून पलटून साठी दिलेला आहे. तर ही टॉट अस फॉर 2 years. इथे कालावधी दर्शवतो. 2 वर्ष झाले त्यांनी आम्हाला शिकवलं. नंतर धिस इज द मग फॉर कॉफी. या ठिकाणी फॉर म्हणजे च्यासाठी, च्या उद्देशाने, कॉफीच्या साठी हा मग वापरला आहे. शी वॉज पनिश फॉर द मिस्टेक. जसं इथे उद्देश आहे तसं इथे फॉर हे कारणासाठी वापरलेलं आहे. या ठिकाणी म्हणजे शी वॉज पनिश फॉर द मिस्टेक. तिला शिक्षा झाली कारण किंवा तिच्या चुकीमुळे, च्यामुळे. इथे फॉरचा अर्थ आहे तिच्या चुकीसाठी, त्या चुकीमुळे. इथे कारण दिलेला आहे. तर फॉरचा उपयोग हा कारण दर्शक आहे. तिच्या चुकीमुळे तिला शिक्षा झाली. अशा प्रकारे प्रेपोजिशनचा उपयोग हा वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे करता येतो किंवा केलेला आहे. खरं फॉरचा अर्थ होतो च्यासाठी होतो आणि फॉर म्हणजे कारण सुद्धा होते. हे आता इथे अशा प्रकारचे उपयोग याच्यामध्ये केलेले आहेत. ते नीट बघा, अभ्यासा आणि पुढचा जो उपयोग आहे तो परत आपण पुढचा उपयोग बघणार आहे. नाउ लुक ॲट हिअर द नेक्स्ट प्रेपोजिशन इज अबाउट. अबाउट मीन्स मराठीमध्ये च्याविषयी, सभोवती, अंदाजे किंवा च्या बेतामध्ये असा याचा अर्थ लागत असतो. या ठिकाणी बिल्डिंग आणि गार्डनचा काय संबंध आहे हे अबाउट हा शब्द दर्शवतो की द गार्डन अबाउट द बिल्डिंग इज ब्युटिफुल. अबाउट म्हणजे सभोवती. या ठिकाणी अबाउट द बिल्डिंग म्हणजे बिल्डिंगच्या सभोवती असणारं जे गार्डन आहे इट इज व्हेरी ब्युटिफुल. टेल्स अबाउट द ब्युटिफुल गार्डन अँड विच इज अराउंड द बिल्डिंग. दुसऱ्या याच्यामध्ये या अबाउटचा अर्थ का इथे जसं सभोवती लागतो या अबाउटचा अर्थ, नाहीतर आपल्याला फक्त एकच विषय च्याविषयी आपण घेत असतो विषय. तर आता इथे पहा, द बुक आर लेइंग अबाउट द रूम. अबाउट द रूम म्हणजे रूम भर असणारे, अस्ताव्यस्त. द बुक्स आर लेइंग अबाउट द रूम म्हणजे विविध ठिकाणी अस्ताव्यस्त पुस्तकं पडलेली आहेत. म्हणजे अबाउट द रूम म्हणजे रूमच्या भर, रूम भर, इकडे तिकडे अस्ताव्यस्त. म्हणजे या ठिकाणी अबाउटचा अर्थ आपल्याला वेगळा लागतो कारण अबाउट हा शब्द जो आहे हा रूमच्या बद्दल आणि बुक्स विषयी माहिती सांगतो आहे. तर याचा अर्थ ते पुस्तक जे आहे हे विविध ठिकाणी स्थलदर्शक आहे. हे अबाउट. द बुक इज अबाउट द गेम. आता इथे मात्र याचा अर्थ च्याविषयी असा लागतो. द बुक इज अबाउट द गेम. गेम विषयी म्हणजे गेम विषयी पुस्तक माहिती सांगतो आहे. इथे च्याविषयी. आता देअर आर अबाउट 50 बॉईज इन द क्लास. म्हणजे बॉईज अँड टेल्स अबाउट म्हणजे
इथे अंदाज व्यक्त केलेला आहे. अबाउट 50 बॉईज इन द क्लास. वर्गामध्ये 50 मुलं असावेत, अशा प्रकारचं या ठिकाणी अबाउटचा उपयोग केलेला आहे. नंतर द बेल इज अबाउट टू गो. अबाउट टू गो म्हणजे वाजण्याच्या बेतात आहे, अंदाज आहे. म्हणजे या ठिकाणी अंदाज व्यक्त केलेला आहे, बेत दाखवलेला आहे. द बेल इज अबाउट टू गो. बेल वाजण्याच्या बेतात आहे. अशा प्रकारे हे जे अबाउट प्रेपोजिशन आहे, या अबाउट प्रेपोजिशनचा उपयोग वाक्यात कोणकोणत्या ठिकाणी कसा कसा करायचा हे आपल्याला सरावाने जमेल. यासाठी तुम्हाला भरपूर वाचन करावं लागेल. याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला अबाउट विषयी जेव्हा वाचन करतो तेव्हा त्याचा उपयोग बघावा लागेल. यानंतरचं प्रेपोजिशन बघा. इथे पुढचं आहे ऍट. ऍट म्हणजे च्याकडे किंवा ला. द डॉग जम्प ऍट द न्यू कमर. न्यू कमर म्हणजे जो येणारा नवीन नौखापणी आहे त्याच्याकडे. कुत्र्याने झेप मारली किंवा उडी घेतली. तर इथे ऍट द न्यू कमर च्या दिशेने, दिशादर्शक आहे. इथे सुद्धा ऍट चा उपयोग ज्या वाक्यात केला आहे, द कॅट रश ऍट द रॅट. कॅट जी आहे ती धावली उन्हाच्या दिशेने. ऍट द रॅट म्हणजे रॅटच्या दिशेने, उंदराच्या दिशेने ती धावली. इथे ऍट दिशादर्शक आहे, कडे, च्याकडे, उंदराकडे. द मीटिंग इज ऍट 11 o'clock. इथे वेळ दर्शक आहे ऍट 11 o'clock. मीटिंग कितीला आहे? इथे लाचा अर्थ 11ला मीटिंग. द मीटिंग इज ऍट 11 o'clock. मीटिंग जी आहे, सभा जी आहे ती 11ला ठरली आहे. ही इज बिझी ऍट हिज वर्क. इथे मात्र कार्यदर्शक आहे. ऍट हिज वर्क म्हणजे त्याच्या कामात. इथे तो ऍट हिज वर्क असं प्रेपोजिशनल फ्रेज आहे. ऍट हिज वर्क म्हणजे त्याच्या कामात, तो त्याच्या कामात बिझी आहे. अशा प्रकारे ऍटचा उपयोग हा, ऍटचा खरा अर्थ होतो ला किंवा कडे. तर विविध वाक्यांमध्ये ऍटचा उपयोग अशा प्रकारे आपल्याला करता येतो. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. नाउ लुक ऍट टू. दिस प्रेपोजिशन टू मीन्स ला किंवा कडे. ही गेव द बुक टू हिज फ्रेंड. टू इज इंडिकेट हियर related to friend and he. His friend and he. ला to his friend, prepositional friend, त्याच्या मित्राला, त्याने त्याच्या मित्राला पुस्तक दिले. It is 10 about to म्हणजे या ठिकाणी हे जे आपल्याला टूचं हे जे उपयोग आहे या वाक्यामध्ये, तो हा जो उपयोग आहे, हा उपयोग अप्रत्यक्ष कर्म जे आहे याच्यासाठी वापरलेला आहे. इथे आहे इट इज 10 अबाउट, इट इज 10 minutes to 3. इथे कालदर्शक आहे. 3 वाजायला 10 मिनिट कमी आहेत. म्हणजे इथे कालदर्शक, वेळदर्शक टूचा उपयोग केलेला आहे. दिस रोड इज गोज टू द स्टेशन. रोड कडे जाणारा रस्ता आहे. टू द स्टेशन, रोडला, रोड कडे जाणारा हाच तो रस्ता आहे किंवा हा जो रस्ता आहे तो स्टेशनकडे जातो. अशा प्रकारे टूचा उपयोग या ठिकाणी वाक्यामध्ये आपल्याला करता येतो. आणखी काही प्रेपोजिशन आहे. विथ आहे. विथचा उपयोग सुद्धा आपण बघू. विथ सुद्धा आपल्याला इथे पाहायचा आहे. बघा विथ म्हणजे च्यासह, बरोबर. गॉड इज ऑलवेज विथ अस. विथ अस म्हणजे आपल्या बरोबर, ईश्वर आपल्या बरोबर नेहमी असतो. जसा आधार दर्शवतो आपल्याला अस आणि गॉड याचा आपला, आपण आणि गॉड याचा इथे संबंध दर्शवतो विथ. राईट विथ पेन. पेनाने लिहा. विथ पेन, साधनाने. ने या ठिकाणी याचा अर्थ ने च्या ने, पेनाने लिहा. किंवा बी काइंड विथ द पुअर. गरिबांच्या बद्दल थोडस दयाळूपणाने वागा किंवा अशा प्रकारे, म्हणजे त्याबद्दल या ठिकाणी विथ द पुअर म्हणजे गरिबांबद्दल आपल्याला थोडा कळवळा असू द्या. अशा प्रकारचा उपयोग वाक्यामध्ये विथचा करता येतो. पुढचं जे प्रेपोजिशन आहे ते बघा आणखी. नाउ लुक ॲट हिअर इन. इन म्हणजे आत.
च्या आत. वी आर इन द क्लासरूम. वी आर इन द क्लासरूम जसं आपलं अस्तित्व दर्शवतो तसं आता द बुक इज इन द बॅग म्हणजे त्याचं इन द बॅग हे प्रेपोजिशनल फ्रेज आहे. इन द बॅग म्हणजे बॅगेत, च्या आतमध्ये. द बुक इज इन द बॅग, बॅगच्या आत आहे म्हणजे इथे हे इन, बॅग आणि बुक याचा संबंध दर्शवते. वी प्ले इन द इव्हिनिंग इथे कालखंड दर्शक आहे. इन द इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळची वेळ जी असेल ती. वी प्ले इन द इव्हिनिंग आपण रात्रीला खेळू. राम इज इन द एअरफोर्स इथे इन द एअरफोर्स जे आहे हे इन द एअरफोर्स म्हणजे व्यवस्था दर्शवते. कुठे आहे तर एअरफोर्स मध्ये तो आहे. च्या आत आहे का नाही तर इथे व्यवस्था दर्शवतो. इन द इव्हिनिंग कालखंड दर्शवतो. आणि इथे राघव अराइव्ड इन टाइम. इन टाइम म्हणजे वेळेत. राघव जो आहे तो वेळेमध्ये आला. अशा प्रकारे इनचा उपयोग वाक्यामध्ये प्रेपोजिशनल फ्रेज म्हणून आपल्याला करता येतो. जसं इथे विविध प्रकारच्या इनचा उपयोग विविध वाक्यांमध्ये आपल्याला विविध प्रकारचा करता येतो. आणि हे सगळे गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला सरावाने येतात तेव्हा याचा सराव करणं गरजेचं आहे. हे बघा आणि लिहूनही घ्या. लुक ॲट दिस एक्झाम्पल्स. हिअर आर 2 एक्झाम्पल्स आय हॅव रिटन ऑन द ब्लॅकबोर्ड. कम इन. दिस इज द इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. जेव्हा आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये इनचा उपयोग करतो जसं कम इन हे ऍडव्हर्ब म्हणून याचा उपयोग केलेला आहे कारण हे इन शब्द कम विषयी माहिती सांगते म्हणून हे ऍडव्हर्ब सारखं इथे वापरलेलं आहे. तर हेच इन प्रेपोजिशन इज ही इन द क्लासरूम. तर इथे हे इन द क्लासरूम हा 3 शब्दांचा ग्रुप झाला. याला प्रेपोजिशनल फ्रेज म्हणतात म्हणून या ठिकाणी याचा प्रेपोजिशन सारखा उपयोग केलेला आहे. म्हणजे वाक्यामध्ये त्याचा उपयोग जर आज्ञार्थी वाक्यात असेल तर ते ऍडव्हर्ब सारखा होतो कारण हे क्रियापदाविषयी माहिती सांगते. तर इथे प्रेपोजिशन सारखा याचा उपयोग आहे. दुसरं उदाहरण बघा. मूव्ह ऑन. हे ऑन जे आहे प्रेपोजिशन हे मूव्ह विषयी माहिती सांगते म्हणून हे ऑन सारखा याचा ऍडव्हर्ब सारखा उपयोग केलेला आहे. तर इन द सेकंड सेंटेन्स वी कॅन सी हिअर दिस बुक इज ऑन द टेबल. ऑन द टेबल these are the group of the words and this group of word is called prepositional phrase. So it is used as like the prepositional phrase. So there is the difference between two adverb and preposition. जसं इथे हे ऍडव्हर्ब सारखं वापरले जातं इथे हे प्रेपोजिशनल फ्रेज आहे. अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला पुष्कळ सांगता येतील. शी फेल डाऊन. नेक्स्ट शी फेल डाऊन और शी फेल डाऊन द टेबल. हेच वाक्य म्हणजे अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतात. किंवा धुरा लुक्ड बिहाइंड. धीरा लुक्ड बिहाइंड. बिहाइंड हे जे प्रेपोजिशन आहे हे ऍडव्हर्बचं काम करते. लुक बिहाइंड. धीरा लुक बिहाइंड. लुक ॲट हिअर. धीरा लुक्ड बिहाइंड. दिस इज यूज एज ऍडव्हर्ब. अँड next the king stood. The king stood behind behind the girl. Behind the girl. त्या मुलीच्या पाठीमागे इथे प्रेपोजिशन आहे. बिहाइंड द गर्ल मुलीच्या पाठीमागे. सो इट इज यूज एज प्रेपोजिशन and it is used as adverb. So look at here. These are the difference between adverb and preposition. So student, we learn in this video. We learn the different type of the prepositions. Here you have. I hope you had understood it already. मला असं आशा आहे की तुम्ही समजले असाल. एक काम करूया आपण. हे सगळे जे प्रेपोजिशन इथे अभ्यासले याचा पूर्ण सराव करा. वहीमध्ये लिहून ठेवा. त्याचे स्क्रीनशॉट काढा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो याविषयी कमेंट्स करा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि माझं हे जे चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. थँक्यू.